पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना मराठीचा अभिमान जपत तिचा सन्मान राखण्याचं आवाहन केलं। यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की मराठी भाषा गौरव दिन हा आपल्या मातृभाषेचं संवर्धन व पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो। शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, तसंच दैनंदिन व्यवहारातही मराठीचा सन्मान राखला जावा असं त्यांनी नमूद केलं। प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कुसुमाग्रज यांनी आपल्या बहिणीच्या कुसुम या नावावरून कुसुमाग्रज हे टोपण नाव स्वीकारलं। यावरून त्यांच्या स्त्रीविषयक आदरभावाची जाणीव होते असं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीचा कणा या कवितेचा संदर्भ देत अधिकाऱ्यांनीही आपला नैतिक कणा ताठ ठेवण्याची गरज अधोरेखित केली। या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शिवाय दुसरं काय येत नाही म्हणून कमीपणा वाटण्याचं कारण नाही। मराठी भाषा ही सक्षमपणे कुठलंही ज्ञान मिळवण्यासाठी पुरेशी आहे। आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापर करा, ती पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे, ती आपण पोहोचवूया। आणि असे अनिता भालेराव मॅडम वेगवेगळे कार्यक्रम जरा हटके नक्कीच तुम्ही ठेवत जा। खूप चांगला कार्यक्रम ठेवला, नाहीतर नेहमीच आपले हे अभियान ते अभियान आणि शासकीय आकडेवारी याच्यातच आपले लोक असतात, तर थोडंसं हा वेगळ्या कार्यक्रमातून सुद्धा आपल्या सगळ्यांना चांगली ऊर्जा मिळू शकते। सर्वांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे। मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पाठोपाठ पंचायत समितीमध्ये सुद्धा नगरपालिका आणि महापालिकाप्रमाणेच स्वीकृत सदस्यांच्या निवडी संदर्भात राज्य सरकारनं उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे राजकीय वर्तुळांमध्ये अंतिम निर्णयाकडे लक्ष केंद्रित झालंय। स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपालिका व महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडले जातात। त्याच पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीत सुद्धा स्वीकृत सदस्य असावेत असा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता। त्या संदर्भात सरकारनं विविध स्तरांवर विचारविनिमय केला। विशेषतः जिल्हा परिषदेमध्ये एकूण जागेच्या 10% आणि पंचायत समितीमध्ये एकूण जागेच्या 20% असे स्वीकृत सदस्य निवडले जावेत, तर जास्तीत जास्त 5 सदस्य असावेत असा विचार विनिमयावंती प्रस्ताव समोर आलाय। या प्रस्तावामुळे प्रत्येक राजकीय पक्षातील एकनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी उपलब्ध होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रावर कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही। ज्या सुविधा लागणार आहेत त्या आम्ही देऊ। आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता रुग्णांना वेळेवर तत्परतेनं आरोग्य सुविधा द्यावी अशा सूचना महापौर सय्यद इक्बाल यांनी केल्या आहेत। महापालिकेच्या आरोग्य केंद्राची पाहणी महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजुलाला यांनी करून बी रुग्णा सभागृहामध्ये आज आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये व्यासपीठावर सय्यद इक्बाल, सय्यद समी उर्फ माजुलाला, नगरसेवक श्याम खोबे, राजेश रणकांबे, शेख रईस शेख हबीब, आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत, समन्वयक व्यवस्थापक गजानन जाधव, लेखाधिकारी अमोल कोटके यांची उपस्थिती होती।
या बैठकीमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनी महापौरांशी संवाद साधला. जिंतूर रस्त्यावरील नांदापूर इथं आज एक विचित्र अपघात झाला आहे. इको कार परभणीहून जिंतूरकडे जात असताना नांदापूर इथं रोड सोडून 10 फूट खोल असलेल्या खड्ड्यामध्ये धडकली. या धडकेमुळे खड्ड्यातील मोठा दगड वर येऊन पडला. त्यानंतर ही इको एका झाडाला धडक देत उभ्या असलेल्या दुचाकीला धडकली. या इकोनं सदर दुचाकी शेडमध्ये घुसवली आहे. या विचित्र अपघातामध्ये कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. मात्र या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. परभणी शहरात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीसाठी महानगरपालिकेनं विविध पथकं स्थापन केली आहेत. नागरिकांनी आपल्या कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. या अनुषंगानं प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणात प्रभागनिहाय वसुली पथकं तयार करण्यात येत आहेत. प्रभाग समिती कर अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर व पाणीपट्टी थकीत केलेल्या मालमत्ता धारकाची यादी वसुली लिपिक यांच्याकडे उपलब्ध करून द्यावी. सहाय्यक आयुक्तांनी वसुलीसाठी नेमलेल्या पथकाचं दैनंदिन नियोजन करावं. तसंच मोठ्या कालावधीपासून मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांकडून प्राधान्यानं वसुली करावी. तसंच दैनंदिन वसुलीचा अहवाल सादर करावा अशा सूचना महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परभणी शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश देशमुख यांनी आज दुपारी 12 वाजता प्रभाग समिती अ कार्यालयात भेट दिली. या भेटीदरम्यान उपमहापौरांनी कर वसुली, स्वच्छता, विद्युत व पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. प्रभाग समितीमार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा तसंच अंतर्गत कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना वेळेत सुविधा देण्याच्या सूचना करताना मालमत्ता कर व पाणीपट्टी विलंबशास्ती सवलत, अभय योजनांची माहिती देऊन जनजागृती करावी. तसंच वसुलीसाठी विशेष कॅम्पचं आयोजन करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या नावाखाली कामगारांची मोठी हेळसांड होत असून लाभार्थी सकाळी 5 वाजल्यापासून परभणी शहरातल्या बेलेश्वर मंदिर नांदखेडा रोड इथं आले असले तरी अनेक लाभार्थ्यांना बांधकाम विभागाच्या विविध गृहोपयोगी वस्तू मिळत नसल्यानं लाभार्थी त्रस्त झाले आहेत, तर गुत्तेदार मात्र यामुळे मस्त झाले आहेत। सकाळी 5 वाजेपासून जिल्ह्यातील बांधकाम कामगार या ठिकाणी उपस्थित राहतात। या ठिकाणी कुठल्याही कामगारांसाठी शासनानं कोणती व्यवस्था केलेली नसून अनेक महिला कामगार व पुरुष कामगारांना यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते। शहराच्या बाहेर एक सुविधा केंद्र असल्यानं लाभार्थ्यांना त्रासाचा सामना करावा लागतोय। दरम्यान या सर्व प्रकाराकडे बांधकाम विभाग डोळेझाक करत असून अशा सर्व संस्थांवर कारवाई होणं गरजेचं असल्याचं अनेकांनी बोलून दाखवलंय। जिंतूर तालुक्यातल्या वझर येथील पूर्णा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाच्या पथकानं मध्यरात्री कारवाई करत मोठा प्रकार उघडकीस आणला आहे। या प्रकरणी नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरून संबंधित पोकलेनच्या मालकाविरोधात बामणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। जिंतूर तालुक्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल विभागानं कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे। नायब तहसीलदार दिलीप गायकवाड यांच्या पथकानं 25 फेब्रुवारी रोजी रात्री 11च्या सुमाराला वझर शिवारातील पूर्णा नदीपात्राजवळ पाहणी केली। यावेळी नदीपात्रालगत लोखंडी बोट, लोखंडी पाईप, लावलेले तराफे तसंच पिवळ्या रंगाचे पोकलेन मशीन आणि सुमारे 2 ब्रास रेती आढळून आली आहे। परभणी येथील वकील मोहम्मद शेफ खान जाफर खान यांच्यावर न्यायालयाच्या परिसरातच हल्ला झाला असून या प्रकरणी त्यांनी नवामुंडा पोलिसात गुन्हा नोंदवला आहे। ही घटना न्यायालयाच्या परिसरात घडलेली असल्यानं ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। अशा घटना वारंवार जिल्हा न्यायालयात होत असल्यानं त्याची गंभीर दखल घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी जिल्हा वकील संघाच्या वतीनं आज करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे। कमी पटसंख्येच्या शाळा समायोजन तसंच जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी परभणी तालुक्यातल्या झरी येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च मोर्चा काढला। या लॉंग मार्चमध्ये शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।
रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग लिव्हिंग, इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. मराठी भाषेचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मराठीतच बोला, मराठीतच लिहा, मराठी साहित्य वाचा, म्हणजेच मराठी भाषेचाच वापर करा, असं आग्रही प्रतिपादन डॉक्टर संतोष जाधव यांनी आज जिंतूर इथं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं. जिंतूरच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या वाचन कक्षामध्ये मराठी विभागाच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर श्रीधर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिनाचा औचित्य साधून विशेष कार्यक्रम संपन्न झाला. परभणीच्या जिजाऊ ITI येथील प्रशिक्षणार्थ्यांनी लक्ष्मी नरसिंह कारखान्याला औद्योगिक क्षेत्र भेट दिली आहे. संस्थेमधील इलेक्ट्रिशियन, वायरमन व फिटर या ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांची आंबडापूर येथील लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याला औद्योगिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या क्षेत्रभेटीद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगातील कार्यपद्धतीची माहिती मिळाली. या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांनी कारखान्यावरील पॉवर जनरेशन प्लांट, शुगर प्रोडक्शन प्लांट युनिट तसंच विविध तांत्रिक विभागांना भेट देऊन तेथील यंत्रसामग्री, उत्पादन प्रक्रिया, देखभाल पद्धती व सुरक्षा उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली. तर कारखान्याच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना साखर निर्मिती प्रक्रियेपासून वीज निर्मितीपर्यंतच्या सर्व टप्प्यांचं मार्गदर्शन केलं. भाषा आणि संस्कृती या एकमेकाच्या हातात हात घालून चालणाऱ्या घटक असून मराठी भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन डॉक्टर सुनील बल्लाळ यांनी केलंय. परभणीच्या शारदा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सुनील बल्लाळ यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर डॉक्टर संतोष नाकाडे हे देखील उपस्थित होते. परभणी तालुक्यातल्या तरोडा येथील राजे संभाजी उच्च माध्यमिक विद्यालय इथं राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावर्षी परीक्षेत बसलेल्या 31 विद्यार्थ्यांपैकी 17 विद्यार्थ्यांनी यश संपादन करत विद्यालयाच्या यशामध्ये मानाचा तुरा कोरला. यावेळी संस्थाध्यक्ष उदय देशमुख, प्राचार्य DH मोरे, प्रदीप देशमुख, शिवाजी आंबळे, विजय पैनी, निवृत्ती श्रीराम, संगीत मस्के, अजय शिंदे, सरस्वती गुंड आदींची उपस्थिती होती. धर्मापुरीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विवा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन संस्थेचे अध्यक्ष किरण सोनटक्के व सचिव शीतल सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे समन्वयक खरपले, विभाग प्रमुख जोशी, नईम, डोंबे यांच्या हस्ते विवा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं. या कार्यक्रमप्रसंगी समर्थ हातागळे, शिवम भुसारे, करण उगले या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेविषयक स्फूर्तिगीतं सादर केली. परभणीच्या नॅशनल उर्दू हायस्कूल इथं आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या निमित्तानं सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. इयत्ता 5वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत मोठ्या उत्साहानं व शिस्तबद्ध पद्धतीनं सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या स्वच्छ, सुबक आणि आकर्षक हस्ताक्षरातून मराठी भाषेचं सौंदर्य खुलून दिसलं. स्पर्धेत वर्गनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात येणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका आयशा कोसर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 अभियानांतर्गत मानवत येथील केंद्रीय प्राथमिक शाळेला काल राज्याच्या उच्चस्तरीय पथकानं भेट दिली. शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्या नेतृत्वाखालील पथकानं शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि लोकसहभागाचं विशेष कौतुक केलं. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आता ही शाळा राज्यस्तरावरील यशाकडे वाटचाल करत असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.